महात्मा ज्योतिराव फुलांना महामानव म्हणण्यामागचं अजून एक महत्वाचं कारण या ठिकाणी आहे की समाज व्यवस्थेला धर्मग्रंथांनी जे जखडलेलं होतं त्या धर्मसंस्थेचे धागे हे महात्मा ज्योतिराव फुलांनी काढले आणि या मानव जातीला मुक्तपणे विचार करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। ज्योतिराव फुलांचे विविध प्रकारचे ग्रंथ जर आपण या ठिकाणी अभ्यासले त्यातून एकच सूर या ठिकाणी पाहायला भेटतो की या देशामध्ये असणाऱ्या अस्पृश्यांची, शूद्रातिशूद्रांची, स्त्रियांची आणि शेतकऱ्यांची जी अधोगती झालेली आहे त्याला मुख्य जबाबदार आहे अज्ञान। आणि त्यामुळे या समाजापर्यंत जर ज्ञान पोहोचवलं, शिक्षण जर पोहोचवलं तर हाही समाज या ठिकाणी प्रगतिशील या ठिकाणी होईल। तो या ठिकाणी उच्चवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची प्रगती या ठिकाणी करेल या प्रकारची भूमिका ज्योतिराव फुल्यांची होती। आणि म्हणून ज्योतिराव फुल्यांनी जाती संस्थेच्या मुळावरच घाव घातला की ज्या समाजाला हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे, दूर ठेवलेला आहे, त्या समाजापर्यंत, त्या समूह घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं कार्य ज्योतिराव फुले इथे या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात।